अगं वर गेलेलं मी महिना होऊन गेलं, आता परत गेलेच नाही त्याच्यावर. चला तुम्हाला एकदम दाखवते. वर स्लॅपवर हा काय वर? चला तर. चल बाहेर चल. अगं बाया काय दाखवते काय माहित आता. चला तू आपलं काय आला. चला तर. बया महिना झाले मी काय वर गेलेलेच नाही. काय माहिती आता वर. अगो बाया, तू गवऱ्या कधी थापले एवढ्या? किती दिवस झाले बाई बघ आता. मला ना माहितीच नाही कधी शेण आणलं आणि थापले. मला सरप्राईज देते. अरे बापरे, बघ आता किती शेंगा आल्यात ग. मला ना माहितीच नव्हतं एवढं उजेडवर आलंय आणि त्याला इतकं शेंगा लागले म्हणून. दाखवायचं काय. अरे बापरे, कसले शेंगा लागलेत बघा. निब्बर झालेत, निब्बर तर. बरं का मंडळी, आम्ही आहे ना वावरात उगवलं होतं हे. त्याला पांढरी पापडी म्हणतात. आणि हे ना संक्रांतीच्या बोगीच्या कालवणाला तर लागते आणि व्यवसाय पण लागतात. तर मला माहितीच नव्हतं इतके मोठे शेंगा आल्यात. आणि ते वेल बघा ना खाली केवढं आहे. अरे हे बघा हा येले ना, मी काय झालं वावरात उगवला होता आणि ट्रॅक्टर येणार होता काकरायला, म्हणून मी ते उपटलं झाड आणि तसंच वर आणून लावलं होतं. इथं कसल्या शेंगा लागल्यात गो बाई, मस्त आहेत का नाही. काहीतरी करून ठेवलं ना तर कधीतरी त्याचं फळ मिळतं. हे खरं आहे, अगदी नक्की खरं आहे की नाही. कसल्या मस्त शेंगा आहेत आणि निब्बार पण झालं. तर काही लोक ना काय करतात, या कवळ्यात सोलून त्याची भाजी करतात, म्हणजे सालीसकट. आता आपल्याकडे एवढे आहेत म्हणल्यानंतर आपण ना दाण्यांचीच करणारा. पावटा पण आहे. लय मस्त शेंगा आल्यात ग. माझ्या सुनबाईने मला सरप्राईज दिलं. मी महिना झालं वर आलेच नव्हते, त्यामुळं मला माहितीच नाही की वर काय चाललंय. बघा मी रानात गेल्याच्या नंतर तिने पोरांचं बघून शेण आणलं. एवढ्या मोठ्या गवऱ्या थापल्या बघा, रचून ठेवल्यात. अगं बाई, जशा काही भाकरी केल्यात एवढ्या पातळ थापल्यात ना, तशा मस्त गोल गरगरीत थापून ठेवल्यात. काय रे शिव, तुझ्या मम्मीने कधी गवऱ्या थापल्या एवढ्या? निबरच घे, कवळ्या नको घेऊ. मी थोडा पावटा आणते आणि दोन्ही मिक्स होईल. आता तिथं पण एक गड चांगला निब्बर झालाय, पण तो खालून काढायला पाहिजे. हां खालून काढू तो. आता इथं वर नाही दिसत, खाली आहे. तर तिकडून शिडी लावून काढायला लागेल ग. आणि पावट्याच्या शेंगा संपल्या तरी पावट्याची 2 कालवणं झाली बघा. पावट्याला पण मस्त शेंगा लागल्या होत्या. आणि आता वावरातला पावटा आहे. बघा काय असो, मग पैशाची एवढी असो किंवा शेतातल्या धान्याचं काही असो, म्हणजे करून ठेवायचं, ते कधीतरी उपयोगी येतच. आणि बघा आज किती मस्त पावट्याच्या शेंगा भेटतात आपल्याला. पांढऱ्या पापडीचा, याला आम्ही पापडी म्हणतो. आता तुमच्याकडे काय म्हणत असतील वेगळं तर नक्की सांगा. आणि माझ्या सोनाला ना सरप्राईज द्यायला लय आवडतं बघा. अगं पडशील ना. हां नको, टाचावर नको करू, पडशीन खाली. खालून काढता येईन खालून.
लय छान वेल आलंय. मी पाहिलं होतं बरं का, पण तेव्हा तुर नव्हतं आलं, फक्त वेल वरती चढलेला होता. पण आता पार चढला वर ना. मस्त आहे.